वाघनखांबाबत जीआर आणि मंत्र्यांच्या माहितीमध्ये तफावत पाहायला मिळते। जीआर मध्ये वाघनखं अफजल खान वधावेळची असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। मात्र झी24 तासनं बातमी दाखवल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज निवेदन दिले। त्यावेळी लंडनहून आणली जाणारी वाघनखं शिवरायांनी वापरल्याचा कुणी दावा केलेला नाही, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। आताची मोठी बातमी सध्या आपण पाहतोय। वाघनखांबाबत जीआर आणि मंत्र्यांच्या माहितीमध्ये सध्या तफावत आढळून आली। जीआर मध्ये वाघनखं अफजल खान वधावेची असल्याचा उल्लेख करण्यात आला। मात्र झी24 तासनं बातमी दाखवल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये आज निवेदन सादर केलं। त्यावेळी लंडनहून आणली जाणारी वाघनखं शिवरायांची वापरल्याचा कुणीही दावा केलेला नाही, अशी माहिती मुनगंटीवारांनी दिली। त्यामुळे सरकारचं जीआर आणि मंत्र्यांचं निवेदन यामध्ये मोठी तफावत असल्याचं पाहायला मिळतं। ही वाघनखं व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघनखं या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दिली, त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं। मग ते 1875चं असो 1896चं असो, या प्रदर्शनाचे माहिती तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली, मग ते पियर्सन्स वीकली असेल, डंडी कुरिअर असेल, त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वाघनख हे व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयामध्ये आहे। आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे वाघनख आमच्याकडे जे आहे याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही। आपलं पत्र स्पष्ट आहे। या वाघनखांबाबत सरकारने जीआर नेमका काय काढला होता ते आपण पाहूयात आहे। ब्रिटिश सरकारकडून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही आहेत आणि ती प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं। आणि ही वाघनखं ज्यावेळी अफजल खानाचा वध केला होता त्यावेळी शिवाजी महाराजांनी वापरली होती, असं या जीआर मध्ये म्हणण्यात आलं होतं। हा जीआर खरं तर सरकारने काढला होता। ही जी वाघनखं सध्या लंडनवरून आणली जाणार आहेत, ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी अफजल खानाचा वध केला होता त्यावेळी वापरण्यात आली होती, असं स्पष्टपणे या जीआर मध्ये म्हणण्यात आलं होतं। मात्र आता जे मंत्र्यांनी निवेदन दिले आहे त्यामध्ये मात्र मोठी तफावत पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीमध्ये खानाने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी वाघनखं वापरून खानाचा वध केला, या चित्तथरारक घटनेचा समावेश आहे। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं लंडन मधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इथं जतन करण्यात आली। ही वाघनखं जनसामान्यांच्या दर्शनासाठी राज्याला 3 वर्षांसाठी उसनवार तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने संमती कळवली आहे, असं या जीआर मध्ये म्हणण्यात आलं। म्हणजेच ही जी वाघनखं आहे ती अफजल खानाच्या वधावेळी शिवाजी महाराजांनी वापरलेली होती, असं स्पष्टपणे या जीआर मध्ये म्हणण्यात आलं। मात्र आज जे मंत्र्यांनी निवेदन सादर केलं त्यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली। ही वाघनखं व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघनखं या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दिली, त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं। मग ते 1875चं असो 1896चं असो, या प्रदर्शनाचे माहिती तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली, मग ते पियर्सन्स वीकली असेल, डंडी कुरिअर असेल, त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वाघनख हे व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयामध्ये आहे। आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे वाघनख आमच्याकडे जे आहे याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही। आपलं पत्र स्पष्ट आहे। तर या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, खरं तर जो जीआर आहे आणि आज जे मंत्र्यांनी निवेदन सादर केलं यामध्ये फरक पाहायला मिळतोय, त्यामुळे आता नेमकं काय समजायचं या सगळ्यावरून? एकतर आपण पाहतो की राज्य सरकारने यापूर्वी जे जीआर काढलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि अफजल खानाच्या वधाच्या वेळेला वापरल्याचं दिसून येते। अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे तो जीआर मध्ये आहे। त्यामुळे जीआर मधल्या सरकारची भूमिका आणि मंत्र्यांनी मांडलेली भूमिका याच्यामध्ये तफावत असल्याचं दिसून येते। या संदर्भात काहीच वेळेत इंद्रजित सावंत पत्रकार बैठक घेतील आणि ते जीआर सुद्धा ते दाखवणार आहेत। पण एकूणच आपण पाहतो की तफावत असल्याचं स्पष्ट दिसून येते आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे की ही वाघनखं शिवाजी महाराजांची असल्याबाबत कुठल्याही
आम्ही उल्लेख केलेला नाहीये, पण प्रत्यक्षात आपण जर जी आर तपासला तर त्याच्यामध्ये तो उल्लेख केल्याचा आढळून येत आहे. प्रताप, म्हणजे ही एक प्रकारे जनतेची फसवणूक म्हणायची का? निवेदनात स्पष्टपणे जाणवत आहे की सरकारची निवेदनातली भूमिका वेगळी आहे आणि जी आर मधली वेगळी आहे. त्यामुळे मंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे अधिकपणे त्यांनी सांगायला पाहिजे, कारण आपण पाहतो की जी आर मध्ये स्पष्टपणे अनेक जी आर मध्ये उल्लेख केलेले आहेत. तशा प्रकारची जी आर 3 ते 4 आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी ब्रिटनमध्ये आहेत ते आम्ही आणत आहोत अशा प्रकारची भूमिका आहे. त्यामुळे सरकार याच्यामध्ये संभ्रमावस्थेत आहे की नेमकं लोकांना याच्यामध्ये कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो हे तपासावं लागणार आहे. नक्कीच प्रताप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वाघनकांबाबत सरकारनं जो जी आर काढला होता आणि आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये जे निवेदन सादर केलं त्यामध्ये मोठा फरक असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे आता सरकार आणखी काय याबाबत सांगतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण विधानसभेमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी आज एक निवेदन सादर केलं होतं. इंद्रजित सावंत यांनी काही दिवसांपूर्वी यावर एक प्रश्न उपस्थित केला होता. लंडनमधून जी वाघनखं आणली जाणार आहेत ती अफजल खानाच्या वधावेळी वापरण्यात आली होती का, याबाबत म्युझियमकडे सुद्धा कुठलेही स्पष्टीकरण नाहीये. मात्र सरकारनं असं सांगितलं होतं की ती वाघनखं अफजल खान यांच्या वधावेळीच वापरल्याचं सरकारनं म्हटलंय. दरम्यान आज ज्या पद्धतीनं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदन सादर केलं त्यांनी नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया. ही वाघनखं व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघनखं या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दिली, त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं. मग ते 1875चं असो 1896चं असो, या प्रदर्शनाचे माहिती तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली, मग ते पियर्सन्स वीकली असेल, डंडी कुरिअर असेल, त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वाघनख हे व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयामध्ये आहे. आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे वाघनख आमच्याकडे जे आहे याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही. आपलं पत्र स्पष्ट आहे,